नमस्कार, शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण साबुदाणा खिचडीची रेसिपी बघणार आहोत. इथे मी साबुदाणा हा रात्रीच भिजत ठेवलेला होता. आपला साबुदाणा हा छान भिजलेला आहे. आता आपण खिचडीसाठी लागणारं साहित्य बघून घेऊ. यासाठी मी एक मोठा बटाटा चिरून घेतलेला आहे. तसेच 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि 1 वाटी दाण्याचा कूट घेतलेला आहे. आता कढईमध्ये आपल्याला 1 मोठा चमचा तूप घालून घ्यायचे आहे. येथे मी साजूक तूप वापरलेले आहेत. यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची आहेत. तुम्ही हिरवी मिरची मिक्सरला वाटूनही घेऊ शकता किंवा अशी कट करूनही घेऊ शकता. हिरवी मिरची आपल्याला तुपात छान परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे. बटाटाही आपल्याला छान परतवायचा आहे. बटाटा हा आपल्याला पूर्ण शिजला पाहिजे इतपत आपल्याला बटाटा परतवून घ्यायचा आहे. त्यासाठी येथे मी थोडंसं मीठ घालत आहे, जेणेकरून बटाट्यालाही छान चव येईल. एक झाकण ठेवून तुम्ही बटाट्याला वाफ काढून घेऊ शकता, जेणेकरून बटाटा हा आपला लवकर शिजला जाईल. आपला बटाटा हा शिजलेला आहे. आता आपण यामध्ये दाण्याचा कूट घालून घेऊ. दाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. दाण्याचा कूट आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला साबुदाणा घालून घ्यायचा आहे. साबुदाणा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला खिचडीसाठी लागणारे मीठ घालून घ्यायचे आहेत. यामध्ये तुम्ही हवं तर कोथिंबीरही घालू शकता. कोणी उपवासाला कोथिंबीरही घालतात, कोणी नाही घालत. मी इथे घातलेली नाही आहेत. आपण खिचडी ही छान मिक्स करून घेऊ. आपल्याला खिचडीला एक वाफ काढून घ्यायची आहे. एक वाफ काढून घेतल्यानंतर खिचडी छान मिक्स करून घ्यायची आणि आपली साबुदाणा खिचडी ही तयार झालेली आहे. यामध्ये तुम्ही लिंबूही पिळू शकता. लिंबानेही खिचडीला खूप छान चव येते. अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहेत. तर तुम्ही या उपवासाला नक्की करून बघा. साबुदाणा खिचडी खायलाही खूप टेस्टी लागते. तसेच यामध्ये तुम्ही कच्च्या बटाट्याऐवजी बॉईल बटाट्याचाही वापर करू शकता आणि खिचडी बनवू शकतात. तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.